आज कोकण म्हटलं की कुठल्याही भाजीसाठी आम्हाला खोबरं आणि कांद्याचं वाटण लागतं. हे बघा, आता 2 नारळ किसून घेतलेले आहेत. आता त्याचं वाटण करायचं. तर आमच्याकडे 6-7 लोक जेवायला आहेत. त्या सगळ्यांसाठी भाजी बनवायची. त्याचं वाटण भाजून घेणार आहे चुलीवर. हे बघा, मागच्या पडवीत कोकणात चूल पेटवलेली आहे, वरती कढई ठेवलेली आहे. आता वाटण वाटायचं आहे, भाजायचं आहे आपल्याला. हे सगळं स्वयंपाक पडवीत गॅसवर पण करतो आणि चुलीवर पण करतो. आता वाटण भाजायचं काम चाललेलं आहे आपलं. मसाला काढायचा. आता मसाला भाजून घेणार आहे याच्यावर. हे बघा, आता मसाला भाजायचं काम चालू आहे. बघा, ठेवलेले लाकडं आहेत, पाणी तापत ठेवलेलं आहे. बघून आहे, करवंटे आहे, विळे आहे, आपलं खोबरं किसायची, भिडं आहे, घावणे काढायचे. सगळं माझ्या पडवीत चूल पेटून आम्ही जास्त स्वयंपाक इकडेच करतो. गॅसवर थोडासा आपलं करायचं, पण चुलीवर जास्त स्वयंपाक असतो. आता कांदा टाकला भाजायला. छान वाटतं आपलं चुलीवरचा स्वयंपाक. भात वगैरे सगळं आम्ही ह्याच्यावरच शिजवतो. कांदा भाजून झाला. आता खोबरं. एवढं वाटण लागतं आम्हाला. हे बघा, कामगार लोक असले, शेतात काम करायला येतात वगैरे, त्यांच्यासाठी भाजी बनवायची असते. आता सुपारी सोडण्यासाठी म्हणा, नारळ आणण्यासाठी, बागात काम करण्यासाठी कामगार लोक असताना त्यांच्यासाठी जास्त स्वयंपाक करावा लागतो. म्हणून हे एवढं वाटण आहे. हे बघा, आता खोबरं भाजायचं काम चालू आहे. खोबरं भाजून झालं की आम्ही हे वाटण टाकून काबुलीची भाजी बनवणार आहे. ते तुम्हाला दाखवलं आम्ही. आता भाजायलाच खूप वेळ लागणार आहे. हे आपला मसाला भाजून झालेला आहे. बघा, खोबरं छान भाजून झालेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण. आता थंड झाल्यावर आपण वाटण करून घेऊन भाजी करणार आहे. हे बघा, आता गार होण्यासाठी ठेवणार आहे. आता तुम्हाला दाखवणार आहे कोकणातली काबुलीची भाजी कशी बनवतात. हे बघा, रगड्यावर आम्ही असं वाटण वाटतो. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण भाजून घेतलेलं होतं. पांढऱ्या वाटाण्याची आपल्याला आमटी करायची, सांबार करायची, म्हणून हे आता आपण वाटून घेतो. त्या रगड्यावर वाटलेलं खूप छान वाटण होतं आणि भाजी पण खूप चविष्ट होते. एका हाताने घालायचं, एका हाताने हलवायचं. खूप छान वाटण होतं. बारीक, जरा वेळ लागतो पण चांगलं होतं वाटण. किल्ल्याची कढी आणि हे वाटण आपलं झालेलं आहे. आता मी काढून घेतो. बघा, काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा रगडा धुवून घेऊन पाणी काढायचं आहे. हे बघा, धुवून आता आपल्याला वाटून त्याच्यात पाणी काढायचं.
बघा ताक पेटवलेले चांगली चालू आहे. आता भाजी करायची आपल्याला, सांबारा करायचं पांढऱ्या वाटाण्याचं. बघा आता कढीपत्ता कांदा टाकलेला आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला. हे बघा आपण वाटण पण तयार करून ठेवलेले आहे. हे उकडलेले पांढरे वाटाणे आहेत. कांदा चांगला भाजला की आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो चांगला मऊ व्हायला पाहिजे. आता मसाला टाकायचा आपल्याला. लाल मसाला, दोन तीन चमचे गरम मसाला. म्हणजे जास्त आहे ना भाजी म्हणून जास्त टाकायचे आपल्याला. आता चांगलं ढवळून घ्यायचं. आता वाटण टाकायचं आहे आपल्याला. जास्त लोकांचं असल्यामुळे जास्त वाटण आहे. आता उकडलेले चुलीवरच उकडलेले होते आपण पांढरे वाटाणे टाकले. आता घट्ट पातळ किती आपल्याला पाहिजे तेवढे करायचे. आमची जास्त लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही जास्त केलेले आहे. 2 नारळांचं वाटण आहे. आता चवीपुरती मीठ टाकायचं आहे आपल्याला. उकळी आली की चवीपुरती मीठ टाकलेली आहे. तर चांगलं उकळी येऊन द्यायची आपल्याला आणि नंतर उतरून ठेवायचं. हे बघा आता आमटी झालेली आहे. आमटी म्हणजे सांबारा, पांढऱ्या वाटाण्याचं सांबारा. चांगली उकळी आलेली आहे. आता आपण उतरून ठेवायचं. खूप सुंदर वास सुटलेला आहे. तर असं आहे आपलं कोकणातलं चुलीवरचं जेवण. आता कोकणात आल्यामुळे मला हे शूटिंग करता आलं. हे बघा आता आपल्याला वाटून त्याच्यात पाणी काढायचं.